आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. पण कमळीताई, तुझी आई तुला इकडे मुंबईत का नाही येऊन देत? अगं कमळीताई, सांग की तुझी आई तुला इकडे मुंबईत का नाही येऊन देत? काय माहित नाही, मुंबईचं नाव जरी काढलं ना तिच्या अंगावर काटाच येतो. लई त्रास होतो तिला. पण माझी खात्री आहे, एक दिवस तिची समजूत काढीन आणि मी मुंबईत शिकायला येईनच. वय वय तुझ्या समद्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण हो, जशा माझ्या आणि माझ्या पारूच्या झाल्या. तुला सांगू का कमळे, पारूला मी गावाकडनं इथं मुंबईमध्ये लग्न करण्यासाठीच घेऊन आलो होतो. समद मनासारखं झालं. माझी पारू आहे ना आता मोठ्या घरची सून होणार आहे. आणि हा, इतकी वर्ष मी जिथं चाकरी करत होतो ना तिथं माझी पारू मालकीन म्हणून राहणार आहे. कमळे, आदित्य सरांबरोबर माझ्या पारूचं लगीन होणार आहे. आणि किर्लोस्करांच्या सुनबाई होणार आहेत आमची पारू. बा, थांब ना काय, अरे आबांची नात म्हणजे आपलीच लेक, सांगायला काय फरक पडतो. आणि तुला सांगतो कमळे, आम्ही ठरवलंय जे काही लग्नामध्ये रीतीभाती करायच्यात ना समजे आपल्या गावाकडच्या पद्धतीने. म्हणूनच मी उद्या किर्लोस्करांकडे भाकरी टाकवायला जाणार आहे. कसे आपण नोकर माणसं, गरीब माणसं, आपल्याकडनं काही राहिलं नको. खरंय मामा. बा, थांबशील का तू जरा? हे बघ, तू गडबड नको ना करू. गडबड नको करू. अगं आत्तापासूनच तयारी लागलं तर लग्नापर्यंत कामं होतील. आणि इथं राबणार कोण आहे? मी एकटाच आहे ना, म्हणून आत्तापासूनच तयारीला लागायचं. आणि हा कमळे, आता तू आलीस औषध न्यायला, 4 दिवस राहा, जायची काय गडबड करू नको. आओ नाही मामा, 3-4 दिवस जमायचं नाही का? उद्याच जायला लागतंय बघा मला, नाहीतर आमची आई यायची इथं मला शोधत. आई येईल इथं? मग उद्याच तुझं औषध देतो बाबा. काय आहे, तुझ्या आईचा हेलपटा वाचल. कमळे, तू दमली असशील ना, हातपाय धुवून आराम करा. तोपर्यंत मी बंगल्यात जाऊन कामं आवरून येते. अगं मी कसलं दमतोय, मुंबईत आल्यापासून काय काय बघून काय नको असं झालंय बघ. पारू, ऐक की, तुझी हरकत नसेल तर मी भी येऊ काय तुझ्या संग बंगल्यात? तेवढीच तुला मदत होईल आणि मी फिरून मी घेईन. चालतंय. बा, आम्ही आलोच. हा या. चल. आणि जास्त दमवू नको तिला. होय, होय. प्रवासानं दमली, पडदिशी घेऊन ये. वय. हा.